नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण 1 वाटी रव्यापासून एकदम पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत, तोही अगदी झटपट। तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही याला काही म्हणा, इडली म्हणा किंवा आप्पे म्हणा, पण मी हे आप्पे पात्रामध्ये न बनवता एक वेगळी ट्रिक वापरून बनवणार आहे। चला तर रेसिपी सुरुवात करूया। इथे पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये घालायचे आहे तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे। आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची कट केलेली। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे। ह्याला परतून छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेले गाजर आणि ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। ह्या भाज्या आता आपल्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत। आता याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर आणि ही पुन्हा सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, पण मी इथे मीठ नाही वापरलं आहे। इथे बघू शकता आपल्या सर्व भाज्या शिजल्या गेल्यात। आता आपण ही गार करायसाठी बाजूला ठेवूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय। एक छोटी वाटी म्हणजे 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलंय। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी मी इथे दही घेतलंय। मी जी रेग्युलर वाटी आहे, जी आमटीची वाटी असते, त्याच वाटीने इथे मी रवा घेतला आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे। आता याला मिक्सरला थोडंसं फिरवून छान असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। थोडंसं पाणी घालून तुम्हाला या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ बनवून घ्यायचं आहे। आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या सर्व ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्या आहेत। माझ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी प्लीज बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आता ही भाजी या मिश्रणामध्ये घालून छान अशी फेटून घ्यायची आहे। छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता या पिठावरती झाकण घालून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। आणि याच्यासोबत आपण आता इथे एक चटणी पाहणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत, त्याच वाटीने मी ते फुटाण्याची डाळ घेतले, एक हिरवी मिरची घेतले आणि कोथिंबीर घेतले। आता हे सर्व मिश्रण मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण वाटून घ्या। आता वाटून घेतलेली ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही खरंच हा नाश्ता एकदा तरी नक्की ट्राय करा। आता काढून घेतल्यानंतर तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट हवी असेल तशी तुम्ही इथे चटणीची कन्सिस्टन्सी बनवू शकता। मी जाडच ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून पुन्हा ते मिक्स करून घ्या। आता आपण एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरे आणि कढीपत्ता आणि ही फोडणी चटणीवरती ओतून पुन्हा ही चटणी मिक्स करायची आहे। इथे आपली चटणी तयार आहे। आता आपण मगाशी जे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं
ते उघडून बघूया. इथं बघा आपलं पीठ परफेक्ट असं बनलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. सोड्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण फेटल्यानंतर लगेचच आपल्याला आप्पे बनवायला घ्यायचं आहे. आज इथं आपण आप्पे बनवणार आहोत, पण ते आप्पे पात्रात न बनवता तडका पॅनमध्ये बनवणार आहोत. मी इथे गॅसवर एक जाळी ठेवले, त्याच्यावरती तडका पॅन ठेवला आहे. तडका पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1-2 पळ्या आपल्याला पीठ घालायचं आहे. हे आपल्याला 2 पळ्या अशा किंवा 2 छोटे चमचे बॅटरनं आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने खरंच एकदा नाश्ता करून बघा. खूपच चविष्ट असा हा लागतो, करायलाही एकदम सोपा. दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपण एक बाजू पलटी करून घेऊया. वाव, तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं आहे आपले आप्पे किंवा इडली छान अशी भाजली गेली आहे. आता दोन्ही बाजूने आपला हे खरपूस भाजायचं आहे. गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. इथे आपण पलटी करून पाहूया. वाव, तुम्ही इथे पाहू शकता दुसऱ्या बाजूने आपल्याला हे आप्पे छान असे भाजले गेलेत. आता पुन्हा इथे एक आपण करून पाहूया. सेम प्रोसेस करून आप्पे पात्रामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1-2 चमचे बॅटरनं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि गॅस मंद करून आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. किती मस्त हे फुललं गेलंय, तुम्ही इथे पाहू शकता. अगदी पोटभरीचा हा नाश्ता होतो आणि चवीलाही भन्नाट असा लागतो. या पद्धतीने आपण हे सर्व आप्पे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे हे आप्पे इथे बनले गेले आहेत. तुम्ही पण सकाळच्या धावपळीमध्ये हा झटपट नाश्ता नक्की करून पहा. धन्यवाद.